तर फ्रेंड्स, हे फ्रीजर बॉक्स आणलं मी. तर ह्याच्यामध्ये एलिगेटर गार्ड्स सोडणार आहे. त्याच्यासाठी मी आता सेटअप करायला आहे. तर बघू शकता पूर्ण वाळू वगैरे भरून घेतलेलो आहे आणि आमचं गप्पी सेटअप रेडी. तर आता मी इथं फ्रीजर बॉक्स ॲड करणार आहे. हे प्लांट थोडे साईडला सरकून घेतो आणि सगळं सामान पसारा केलेलं आहे ते पूर्ण एका जागेला सेट करून घेतो. तर आता इथं फ्रीजर बॉक्स सेट करणार आहे. तर बघूया आता पुढं काय होतं आहे. आता हे प्लांट वगैरे सरकून घेतो पहिला. तर ह्याचं कडीकडे गेली इथं साईडला ठेवून घेऊया याला. हे आणि काय ह्याला पहिला सेट करू त्याच्यानंतर दाखवतो. फ्रेंड्स, मी आता ठेवलेलं आहे फ्रीजर बॉक्स. बघू शकता ह्याला आता वॉश करून घेतो क्लीन पूर्ण. आणि इथं हे प्लांट लावलेलं आहे त्या साईडनं डेकोरेशनसाठी आणि वाळू वगैरे इथं भरून ठेवलेलं आहे ते. आता इथं सेटअप होणार. इथं बघ गप्पी ब्रीडिंग सेटअप आणि इथं एलिगेटर गार आणि हे बजेटचं केज आहे. नंतर बजेट पण आणूया लवकर. तर इथं बघू शकता हे सेटअप कंप्लीट झालेलं आहे माझं. आता वॉश करून घेतो त्याला. आता ही वाळू बाकीचे पत्रे वगैरे साईडला ठेवून घेतो. तर गाईज आता फ्रीजर बॉक्सबद्दल आता पाणी सोडूया. बॅकग्राऊंड आवाजला इग्नोर करा गाईज, कारण की इथं आमच्या समोर स्कूल आहे. तर स्कूलचा आवाज आला आहे. तर एवढीच पाईप पोचायला आहे. मला काय तर जुगाड लावायला पाहिजे. तर एवढीच पाईप पोचायला आहे. काय तर जुगाड. तर पॉन्डमध्ये मी कसं सोडायचं, असं धरून थांबायला पाहिजे एकटा. त्याच्यासाठी मी पहिला पाणी ह्याच्यामध्ये चालू करून घेतो, कारण की इथं पूर्ण ओलं होत नाही. ह्याला डीप करूया. आता नळ वगैरे चालू करायला जाऊया. तर इथं स्कूल आहे, तुम्ही बघू शकता. तर ही राहिली स्कूल. ते मुलांचा आवाज आला आहे. त्यांचा बहुतेक लंच ब्रेक झाला असणार. तर आता पाणी चालू केलेलं आहे. पाणी आलं की नाही, पाणी तर यायला काहीच एकदम स्लो आहे पाणी. आता मला असं धरून बसायला पाहिजे पाणी सोडण्यासाठी. तर मग काय तर जुगाड करायला पाहिजे. लय मोठा प्रॉब्लेम झाला. तर असं किती उशीर मी धरून थांबलो. त्याच्यासाठी आता काय तर करायला पाहिजे. आता मी सेटअप फायनली केलो. काहीतरी जुगाड लावायला पाहिजे, देशी जुगाड. इथं पाईपचा तुकडा पडलेला आतमध्ये रूममध्ये, तो हाणून तिला अटॅच केला आणि पकडायचं पण जरूर नाही. आता कंटिन्यू जेव्हा पाणी द्यायचं असं ह्याला जपून जाणार. त्याच्यानंतर असं पाणी देतो, दिवसाचं पाणी शिवळे वगैरे पडल्यानंतर मी ते नेटने हे करून घेतो. आता तुम्ही बघू शकता माझं गप्पी ब्रीडिंग सेटअप दाखवतो तुम्हाला. ह्याच्यामध्ये तर इथं डंबोयर मेल सोडलेलं आहे आणि हे फिमेल आहे, व्हाईट टॉक्सिडो फिमेल. आणि हे बघू शकता ॲल्की लागलं याला पूर्ण गप्पी ग्रासला लागला. तर आता इथं आहे माझं गप्पीचे मेल्स. लहान एवढे छोटे छोटे बेबीज होते ते, आता एवढे मोठे झाले. पाणी पूर्ण हे झालेलं आहे ॲल्कीमधून. त्याच्यासाठी मी पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटतो. आता पहिलं पाणी वगैरे भरून येतो, नंतर पाणी भरल्याने तुम्हाला भेटतो पाहिजे. तर फायनली माझं पॉन्ड वगैरे हे फ्रीजर बॉक्स सेटअप झालेलं आहे. पाणी वगैरे भरून न ह्याच्यामधलं एक लिव्ह सोडलेलं आहे. ह्याच्यामध्ये मग ग्रोथ होऊन दे एलिगेटर गार सोडून. अजून थोडे दिवस लेट आहे एलिगेटर गार आणायला. बघूया अजून किती दिवस जातात एलिगेटर गार आणूया. त्याच्यानंतर आमचं एलिगेटर गार ह्याच्यामध्ये स्विम करू. तुम्ही बघू शकता याची डेप्थ केवढी आहे, म्हणजे एवढ्या हँड एवढी आहे. तर अजून मी पाणी कमी भरलो, कारण की त्याला आजच तुम्ही वाईट बघू शकता. हे आणून लावलेलो होतो सिलिकॉन त्याला, कारण की हे फ्रीजर बॉक्स आहे, त्याला वायर केबल वगैरे कुठं नाही. तर तिथं पॉईंट झालेलं, तिथं पाणी लिकेज होत होतं इथलं खालनं. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तब तक ले बाय फ्रेंड्स.